यानंतर आपण जातो नाशिकमध्ये। नाशिकसह निफाडमध्ये आज यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे। निफाडमध्ये 5.7 तर नाशिकमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। कडाक्याच्या थंडीने नाशिककर चांगलेच गारठून गेलेत। पुढील काही दिवसात तापमानाचा पारा आणखी घसरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यात सध्या कडाक्याची थंडीही पडलेली आहे। उबदार कपडे घातल्याशिवाय घराबाहेर पडणं देखील नागरिकांना अवघड होऊन बसलेलं आहे। आपण जर वेळलं तर अशा प्रकारे सकाळीच ते चहाच्या स्टॉलवर लोकही आलेले आहेत, स्वेटर कानटोपी घातलेली आहेत आणि चहाचा देखील ते आस्वाद घेत आहेत। पण ते थंडी पळवण्याचा देखील त्यांचा हा प्रयत्न आहे। एक सर काका आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात। काका, कशी थंडी? काय थंडी कशी? थंडी कडक आहे, एकदम कडक आहे, एकदम कडक आहे। माणसाला त्रास आणि जनावराला पण त्रास आहे थंडीपासून। दूध कमी होऊन जातं थंडीमुळे, असं चारा खाती नाही सकाळी सकाळी, हा त्रास आहे जनावरांना। इथे थंडी एकूण कसा परिणाम पण होतो, म्हणजे सजाई कशी असते, मजाही कशी असते? मजा भरपूर असते, थंडीची लाट म्हणजे भारी येते। काका, तुम्ही कुठले? इथलेच प्रॉपर? चिडले काय थंडी वाजते? मग थंडी बहुत थंडी आहे म्हणा, काय आता मारायचं का काय? तरी सकाळी सकाळी इथे यावं लागतं, मजा वाटते काय माहिती। बरं दादा, काय सकाळी सकाळी येत आहेत, पेपर वाचतायत? पेपर वाचतो नाही, ह्याचं आपलं काम आहे सकाळी सकाळी। काका, काय तुझं एकदम कानटोपी रुमाल पण मध्ये? नाही, थंडीच लई भरपूर एकदम वास खूप थंडी आहे। अच्छा थंडी लई जबरदस्त थंडी आहे। तर जनावर खूप तकलीफ होती, खूप भरपूर थंडी। शेती आपण शेती शेती पिकांवर कसा परिणाम? काव लय परिणाम, रोपं गेले, कांद्याचे रोपं गेले, खूप नुकसान भरपूर झाले। रोपं पूर्ण कांद्याचे रोपं बसून गेले पण ठीक। काका, काय थंडी वाजते? हो, थंडी जास्त वाजते। सकाळी सकाळी येत असतो कोंबड्याला, कसं दुधाला येते, दुधाला सगळं थंडी वाजते, थंडीमध्ये येते ते जास्त थंडी पडली। दरवर्षी इथे निपाडमध्ये जवळपास 2-3 अंशांपर्यंत पारा येत असतो, कसं पूर्ण जास्त येत असं पाहता। पण बघत आहोत थंडी पडलेत, मात्र या थंडीमध्ये देखील कुठेतरी या थंडीचा आनंद घेताना हे निपाडवासी जे आहेत ते बघायला मिळतात। कॅमेरामॅन की पॉर्सो प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, निपाड।